आजकाल ऑनलाईन पेमेंट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। किराणा दुकान असो, भाजीवाला असो किंवा छोटं चहाचं टपरी, सर्वत्र QR कोडद्वारे पेमेंट केलं जातं। मात्र हीच सवय आता सायबर चोरांसाठी संधी ठरत आहे। QR कोड बदलून होत आहे मोठी फसवणूक। अनेक ठिकाणी दुकानाच्या मूळ QR कोडवर बनावट QR कोड चिकटवले जात आहेत। ग्राहक कोणतीही शंका न घेता तो QR स्कॅन करतो आणि पैसे थेट फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जातात। विशेष म्हणजे पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज येतो, दुकानदाराला मात्र पैसे मिळत नाहीत आणि तोपर्यंत ग्राहक निघूनही गेलेला असतो। कसे ओळखाल बनावट QR कोड? QR कोड फाटलेला, चिकटवलेला किंवा वेगळ्या कागदावर दिसत असल्यास सावध व्हा। स्कॅन केल्यानंतर नाव चुकीचं किंवा अनोळखी दिसल्यास पेमेंट करू नका। दुकानदाराचं नाव नेहमी कन्फर्म करा। शक्य असल्यास दुकानदाराला पेमेंट झाल्याचं दाखवा। दुकानदारांसाठीही मोठा धोका। फक्त ग्राहकच नाही तर दुकानदारही या फसवणुकीचे बळी ठरत आहेत। सायबर गुन्हेगार दुकान बंद असताना किंवा गर्दीत QR कोड बदलतात आणि दिवसभराचं पेमेंट गायब होतं। सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? QR कोडवर दुकानाचं नाव पक्क लिहा। QR कोडवर टेप लॅमिनेशन वापरा। दररोज QR कोड तपासा। संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा। सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर कॉल करा। नागरिकांना आवाहन, ऑनलाईन पेमेंट करताना थोडीशी काळजी तुमचे हजारो रुपये वाचवू शकते। ऑनलाईन पेमेंट करताना थोडीशी काळजी घ्या, कारण तुमची एक छोटी चूक मोठं आर्थिक नुकसान करू शकते। QR कोड स्कॅन करण्याआधी दोनदा विचार करा, खात्री करा आणि मगच पेमेंट करा। अशीच महत्त्वाची, उपयुक्त आणि वेळेवर बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा। स्टार सावध रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।